अखेर विडी कामगारांना कामगार मंत्र्याकडून न्याय मिळाला. विडी कामगारांचा जल्लोष, किमान वेतन हक्क समितीच्या लढ्याला अखेर यश. विडी कामगारांना किमान वेतन मिळावं त्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना, राष्ट्रवादी कामगार सेल, नवमहाराष्ट्र कामगार युनियन, राष्ट्रीय मजदूर संघ इंटक या चारही संघटना एकत्र येऊन विडी कामगार किमान वेतन हक्क समिती स्थापन करून कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी प्रथमतः प्रत्येक विभागात जाऊन विडी कामगारांना एकत्रित करून बैठका घेण्यात आले. भीक मागो आंदोलन छेडण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त मार्फत कामगार मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. आदी आंदोलनाचे कामगार मंत्र्यांनी दखल घेऊन शेवटी 3 ऑगस्ट रोजी विडी कामगारांना दर 1000 विड्यामागे 361 रुपये मजुरी वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणापासून किमान वेतन मिळावे असे आंदोलन सुरू करण्यात आले त्या साईबाबा चौक परिसरात कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, नवमहाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष साहेबनाथ गेळी, राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांना खाऊ वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले, विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करीत आहोत. त्याचं मुख्य कारण राष्ट्रवादी कामगार सेल, कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार युनियन, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक या संघटनेने आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन गेल्या काही महिन्यापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यात यावा यासाठी आम्ही सोलापूर शहरात अनेक आंदोलनं केलेली आहे. त्या आंदोलनामुळे 3 तारखेला माननीय कामगार मंत्री आकाश पुणकर साहेबांनी आमचा आंदोलनाचा दखल घेऊन त्यांनी किमान वेतन जाहीर केलेले आहे. सोलापूर शहरातील विडी कामगारांना 361 रुपये दर 1000 विड्यामागे त्यांना मजुरी मिळणार आहे. या आनंदोत्सव आज आम्ही मान्य विष्णू कारंपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन महिला लोकांना त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांना आम्ही सांगितलेले आहे की महाराष्ट्र शासनाने आणि कामगार मंत्री साहेबांनी किमान वेतन आपल्याला 361 रुपये जाहीर केलेले आहे. मागील फरकासहित आपण त्यांच्याकडे वसूल करणार आहोत आणि सर्व विडी कामगारांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करीत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तसेच कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज बोलताना, माननीय आकाश पुणकर साहेबांच्या आमच्या समितीच्या वतीने अभिनंदन व सत्कार आणि आभार मानत आहोत. कारण महाराष्ट्रासह सोलापुरामध्ये बिडी कारखानदार कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करत नाहीत. आमच्या समितीच्या वतीने, किमान वेतन हक्क समितीच्या वतीने व सर्व कामगार संघटनेने अनेक बैठकामध्ये मागणी केली आणि त्यानंतर देखील 30 जूनला जाहीर करतो म्हणले, केलं नाही. म्हणून आमच्या बिडी कामगार हक्क समितीच्या वतीने डॉक्टर सुंचू साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल गुजर त्यांची संघटना, त्याचबरोबर साहेबांचे गेळी त्यांचे नवमहाराष्ट्र कामगार संघटना, आमचे महाराष्ट्र कामगार सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र कामगार सेना संयुक्तपणे सर्व बिडी कामगार माता भगिनींना घेऊन आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि मालकांचा निषेध करण्यासाठी आणि किमान अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनाला कुठं यश आलेलं आहे. आता कामगार मंत्र्यांनी शासनाच्या माध्यमातून 3 तारखेला 361 रुपये दुसऱ्या झोनला आणि 379 रुपये प्रथम क्रमांक झोनला, म्हणजे आपलं सोलापूर दुसऱ्या झोनमध्ये येते. 361 रुपये मजुरी मंजूर केलेले आहे. त्याबद्दल आम्ही कामगारासह, ज्या कामगारांना घेऊन लढा केला त्या कामगारासह आम्ही जल्लोष करत आहोत, आनंद व्यक्त करत आहोत. हे आनंद व्यक्त करताना मालकांना आम्ही इशारा देतो, सरकारला देखील जाग करण्याचा प्रयत्न करतो. जे कोणी किमान तुम्ही अंमलात आणत नाही त्यांचं किमान अंमलबजावणी करण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी. आम्ही सुद्धा जनजागृती कामगारामध्ये करू आणि जे किमान वेतनाचं अंमलबजावणी आणि फरकासह रक्कम मिळवून देण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू. त्याबद्दल कामगार मंत्र्यांचा आणि आमचा बिडी कामगार सर्वांना आम्हाला पाठिंबा दिलेला तर सर्वांचा आभार मानतो आणि या विजयामध्ये आपण बी सहभागी आहेत. म्हणून आपण तोंड गोड करण्यासाठी आम्ही काही गोड वाटप करीत आहोत.
ते आपण स्वीकारावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावं. कामगार एकजुटीचा. तसेच यावेळी नव महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष साहेबांना तोगेळी, राष्ट्रीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष राहुल गुजर यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. सदर जल्लोष आनंदोत्सवात कार्यक्रमात वरील प्रमुखासह शारदा गुंडेटी, लक्ष्मीबाईंना, मीनाक्षी मादास, आकाश बल्ला, विठ्ठल कुराडकर, रेखाताई आडकी, बालाजी बुदारम, विष्णू गुंडेटी, मीनाक्षी मादास, आकाश बल्ला, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सुनंदा शहापुरे, चंद्रकला गुजर, रमेश नंदगी, आकाश अष्टके यांच्यासह बीडी कामगार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.